विद्यार्थी मित्र हो नमस्कार. मी LD ढगे इनोव्हेटिव्ह पब्लिकेशनच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, मागील व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रिशियन व वायरमन थेरी युनिट क्रमांक 1 मधील लेसन क्रमांक 1 ची माहिती घेतलेली आहे. आज आपण याच युनिट मधील लेसन क्रमांक 2 ची माहिती घेणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. लेसन क्रमांक 2, सुरक्षितता व सुरक्षिततेचे नियम, सेफ्टी अँड सेफ्टी रूल्स. आपला आजचा लेसन आहे सुरक्षितता व सुरक्षिततेचे नियम, सेफ्टी अँड सेफ्टी प्रॅक्टिस. हा लेसन पूर्ण केल्यानंतर त्यातील सर्व घटकांचे आकलन आपणास होणार आहे. सुरक्षितता म्हणजे काय, सुरक्षिततेचे नियम कोणते आहेत व सेफ्टी प्रॅक्टिस म्हणजे काय, यांचे विवेचन करण्यास, हे विषय समजण्यास तुम्ही सक्षम राहणार आहात. म्हणजेच लेसन मधील सर्व घटक तुम्हास समजणार आहेत. आता आपण पाहू सुरक्षितता म्हणजे काय. सर्वसाधारणपणे सुरक्षिततेचे जनरल, पर्सनल व मशीन सुरक्षितता अशा पद्धतीचे वर्गीकरण करण्यात आलेले आहे. जनरल सुरक्षितता या अंतर्गत आपल्या वर्कशॉप मधील फ्लोअर स्वच्छ ठेवणे, वर्कशॉप मध्ये काम करत असताना कोणत्याही प्रकारची घाई गडबड न करणे, मशीन चालू असताना मशीनला इतरत्र न हलवणे, आपण वापरत असलेले टूल्स वेळोवेळी साफ करणे, अशा प्रकारच्या बाबींचा समावेश या ठिकाणी जनरल सेफ्टी मध्ये आपल्याला होतो. पर्सनल सुरक्षिततेमध्ये स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे. जसे की वर्कशॉप मध्ये काम करत असताना ॲप्रॉन परिधान करणे, पायामध्ये सेफ्टी बूटचा वापर करणे, मशीन चालू असताना त्याचे कव्हर न काढणे, चालू स्थितीतील मशीन जसे की फॅन असेल, मोटर असेल, या हाताने थांबवण्याचा प्रयत्न करू नये, डोक्यावरील केस छोटे असावेत, गळ्यात टाय किंवा रुमाल ठेवू नये, अशा प्रकारच्या बाबींचा समावेश पर्सनल सुरक्षिततेमध्ये करण्यात आलेला आहे. आता आपण पाहू मशीनची सुरक्षितता म्हणजे काय. मशीन नेहमी स्वच्छ ठेवाव्यात, त्यावर धूळ किंवा इतर कचरा बसणार नाही याची काळजी घ्या. मशीन मध्ये बिघाड झाल्यास त्वरित मशीन बंद करा. ऑइल असलेल्या मशीनचे ऑइल नेहमी चेक करा. कोणतीही मशीन थांबल्यानंतर ऑपरेट करा, अशा सूचनांचा समावेश या ठिकाणी करण्यात आला आहे. एखाद्या ठिकाणी इलेक्ट्रिकलचे काम करत असताना कोणतीही दुर्घटना घडू नये, शॉक बसू नये, यासाठी सुरक्षिततेचे नियम माहीत असणे व त्याचे पालन करणे आवश्यक असते. जसे की विजेचे कोणतेही काम करत असताना अर्हता प्राप्त व्यक्तीनेच करावे. लाईव्ह सर्किटवर काम करताना विशेष काळजी घ्यावी. लाईव्ह सर्किट म्हणजे काय, चालू सर्किट. पोलवर किंवा उंच ठिकाणी सेफ्टी बेल्टचा वापर करावा. हाय व्होल्टेज लाईनवर काम करण्यापूर्वी स्टॅटिक व्होल्टेज डिस्चार्ज करावे. अशा नियमांचे आपण पालन करणे आवश्यक असते. आता आपण पाहू सुरक्षिततेची सवय. आपल्या शरीरातून इलेक्ट्रिकल करंट वाहिला असता शॉक बसतो व असह्य वेदना होतात. कारण शरीरातून इलेक्ट्रिकल करंट वाहू लागल्यास शरीरातील पेशीचे, तंतूचे कंपन होते. त्यास आपण इलेक्ट्रिकल शॉक असं म्हणतो. इलेक्ट्रिकल शॉकची तीव्रता शरीरामधून वाहणाऱ्या करंटच्या सामर्थ्यावर व करंट वाहण्याच्या वेळेवर अवलंबून असते. आता आपण पाहू एखाद्या व्यक्तीस इलेक्ट्रिकल शॉक बसला तर त्या शॉकची तीव्रता, त्या व्यक्तीचे वय किती आहे, त्याच्या शरीरातून वाहणारा करंट किती आहे, व्होल्टेज किती आहे, शरीराचा रेजिस्टन्स किती आहे, तो किती काळ तारेला चिटकून राहिला आहे,
त्याचप्रमाणे हवेतील आर्द्रतेचे प्रमाण किती आहे, जमीन ओलसर आहे किंवा कोरडी आहे, त्याचप्रमाणे त्याच्या शरीराचा किती भाग तारेशी जोडला गेला होता, या सर्व बाबीवर शॉकची तीव्रता अवलंबून असते. म्हणजे व्यक्तीचं वय त्या ठिकाणी अवलंबून आहे, त्यातून शरीरातून वाहणारा करंट, त्या ठिकाणी असणारं व्होल्टेज, शरीराचा रेजिस्टन्स, स्पर्श केलेला वेळ, हवेतील आर्द्रता, जमीन ओलसर आहे किंवा कोरडी आहे, त्याचबरोबर शरीराचा स्पर्श केलेला भाग किती होता, यावर ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. आता या ठिकाणी आपण पाहू इलेक्ट्रिक शॉकचे परिणाम. शरीरातून अत्यल्प करंट गेल्यास शॉक बसल्याची साधारण जाणीव होते. करंट अधिक असल्यास जोरदार झटका बसतो व अपघाती व्यक्तीच्या शरीराचा तोल जाऊन तो पडू शकतो. विद्युत संपर्कात आलेली जागा भाजते व वेदना होतात. त्यापेक्षा अधिक करंट शरीरातून गेल्यास स्नायू आकसतात. अपघाती व्यक्ती स्वतःला सोडवू शकत नाही. अपघाती व्यक्ती बेशुद्ध होतो. हृदयाचे स्नायू आकसून हृदय बंद पडते. काही वेळा तात्काळ मृत्यू सुद्धा आपल्याला ह्या ठिकाणी होतो. आता आपण पाहू इलेक्ट्रिक शॉक वरील उपचार. अपघाती व्यक्तीस तात्काळ योग्य उपचाराची आवश्यकता असते. मदतनीस जवळ असल्यास त्याच्याकडून उपचारासाठी आवश्यक वैद्यकीय मदत मागवून अत्यावश्यक उपचार करावेत. सर्वप्रथम अपघाती व्यक्तीस विद्युत ताराच्या संपर्कातून सोडावे. त्यासाठी सप्लाय तात्काळ बंद करावा. ते शक्य नसल्यास लाकडी वाळलेली काठी, दोरी, स्कार्फ, कपडा, वर्तमानपत्राची वळवटी, होस पाईप, पीव्हीसी ट्यूब यासारख्या इन्सुलेटिंग पदार्थाच्या साहाय्याने अपघाती व्यक्तीस संपर्कातून अलग करावे. त्यानंतर वैद्यकीय मदत मागवावी. आता आपण पाहू इलेक्ट्रिकल शॉक मुळे काय होते. इलेक्ट्रिक शॉक बसलेल्या व्यक्तीच्या शरीरातून इलेक्ट्रिकल करंट गेल्याने विद्युत संपर्कात आलेला भाग भाजतो. त्यावर तात्काळ भाजलेल्या नंतरचे आवश्यक प्रथमोपचार करावेत. अधिक भाग भाजला असल्यास रुग्णालयात नेण्याची व्यवस्था करावी व या अगोदर जखम स्वच्छ कपड्याने झाकून वारा घालावा. त्यामुळे वेदना कमी होतात. प्रथम शॉक बसलेल्या व्यक्तीचे नैसर्गिक श्वासोश्वास चालू करणे आवश्यक असते. तर या ठिकाणी प्रथमोपचार करणे, जखम स्वच्छ करणे, हॉस्पिटलमध्ये नेण्याची व्यवस्था करणे, अशा पद्धतीची कार्यवाही आपल्याला या ठिकाणी करणं आवश्यक आहे. आता आपण पाहू या ठिकाणी तुम्ही काय काय करू शकता. भाजलेल्या जखमेवर मलमपट्टी करू शकता, जखम झाकू शकता, जमल्यास त्या व्यक्तीचे तळपाय बाटलीत गरम पाणी घेऊन शेकू शकता. जर तो व्यक्ती बेशुद्ध असेल तर त्यास कोणतेही पेय देऊ नका. त्याला शुद्धीवर आणण्यासाठी कृत्रिम श्वासोश्वास देण्याची व्यवस्था करा. आता आपण पाहू इमिडिएट ऍक्शन कसे करावे. जास्तीचा रक्तस्राव होत असल्यास रुग्णास झोपवा. त्याचा जखम झालेला भाग जो भाग आहे तो वर धरा व तात्काळ वैद्यकीय मदत मागवा. मोठ्या प्रमाणावर जर रक्तस्राव होत असेल तर जखमेच्या भागावर दाब द्या. जर जखम मोठी असेल तर बँडेज वापरून ड्रेसिंग करा. अशा पद्धतीची कार्यवाही करणं आवश्यक आहे. आता आपण पाहू अपघात म्हणजे काय. बरेचसे अपघात मानवी चुकामुळे तर काही अपघात अकल्पितपणे होतात.
जर अपघाती व्यक्तीने किंवा त्याच्या आजूबाजूच्या लोकांनी सुरक्षिततेच्या नियमांचे पालन केले तर हे अपघात टाळणे शक्य आहे. काही वेळा या घटना टाळता येत नाहीत. उदाहरणार्थ, यंत्राचा एखादा भाग काही कारण नसताना नादुरुस्त होतो. तसेच याची कल्पना त्या मशीनवर काम करणाऱ्या कामगारांना नसते, तेव्हा अपघात होण्याची शक्यता असते. समोरासमोर गाडीची टक्कर, अशा प्रकारच्या घटना आपण काय म्हणतो, याला अपघात असं म्हणतो. तर विद्यार्थी मित्र हो, अशा प्रकारे आज आपण सुरक्षितता म्हणजे काय, सुरक्षिततेचे नियम कोणते होते, सेफ्टी प्रॅक्टिस म्हणजे काय, तसेच एखाद्या व्यक्तीस इलेक्ट्रिकल शॉक बसला तर त्या शॉकची तीव्रता कशी असते, अपघात म्हणजे काय, अपघाती व्यक्तीस विद्युत तारांच्या संपर्कातून कसे सोडवावे, याबद्दलची माहिती आपण पाहिलेली आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण लेसन क्रमांक 3 सेफ्टी सायन्स याबद्दलची माहिती घेणार आहोत. तेव्हा आमच्या बरोबर जोडून राहा. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.